केंद्र सरकार व केंद्रीय जल आयोगानं कर्नाटक राज्य सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत कठोर भूमिका घेऊन सदर निर्णयास स्थगिती देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील व केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मुकेश कुमार सिन्हा यांच्याकडे केली आहे। याबाबत केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मुकेश कुमार सिन्हा म्हणाले की कर्नाटक राज्य सरकारकडून अशा प्रकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आला नाही। तसा प्रस्ताव आल्यास याबाबतचा सखोल अभ्यास करून कर्नाटक व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याशी व विविध तज्ज्ञांशी बोलून स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून पुरामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची दक्षता जल आयोगाकडून घेतली जाईल। कर्नाटक राज्य सरकार अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटरपर्यंत वाढवण्याचं नियोजन करत आहे। या निर्णयामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा व वारणा दूधगंगा व पंचगंगा नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसणार आहे। सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमा भागातील बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात असणारी जमीन पुराच्या पाण्याखाली जाणार असून नागरी वस्तीलाही याचा फटका बसणार आहे। आंबोलीपासून ते महाबळेश्वर पर्यंत जवळपास 220 किलोमीटर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारा पाऊस हा अनेक उपनद्यांच्या माध्यमातून शिरोळ येथील कृष्णा नदी येतो। कृष्णा नदीचा प्रवाह संत असल्यानं महापुरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात येण्यास जवळपास 15 ते 20 दिवस लागतात। जर कर्नाटक सरकारनं अलमट्टीची उंची वाढवल्यास सध्यापेक्षाही कृष्णाच्या पाण्याचा वेग कमी होऊन महापूर काळात जवळपास 35 ते 40 दिवसानंतर पूर परिस्थिती नियंत्रणात येईल। यामुळे सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमा भागातील शेती, व्यापार, उद्योग, आरोग्य व अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे।